यांचं नाव घेऊ आणि आपल्या स्वयंपाकाला सुरुवात करू. ते पुलावला एवढा मोठा टोप, इथं ठेवले कढई. तर पाया पडूया श्री स्वामी समर्थ आणि गॅस पेटूया मस्तपैकी. ह्या गॅसला आग होते बघा. तुम्ही प्लीज माझा ब्लॉग बघा बरं का. मग परत बोलाल ताई तुम्ही रेसिपी नाही पाठवली, हे नाही पाठवलं, कसं करायचं कसं नाही सांगा. कॅमेरा मला धरायला जमत नाही हो मंडळी, तो प्रॉब्लेम आहे. असा धरू का? असं जमतंय का? ओके, हां असा बरोबर जमतो. आडवा मोबाईल धरायचा. त्याच्यात टाकूया भरपूर तेल. याच्यात पण टाकूया ते. सगळ्यात तेल टाकून घेतलं दोन्ही बाजूनी. हे असते बघा मंडळी. थांबा जरा स्टॉप करते. तडतडलं त्याच्यात टाकू आपण मग तेजपत्ता. याच्यात टाकू आपण आपल्याला लसूण. तर मंडळी आता मोबाईल असा ठेवलेला आहे, दिसते का नाही म्हणजे लाईट बंद करते. आता तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल. तर आता मी तेल तापत ठेवलं होतं, दाखवून तुम्हाला तेजपत्ता टाकला. आता हा एवढा कांदा आहे, हा एवढा नाही टाकायचा, कमीच टाकायचा आहे. पुलावला काय करायचं म्हणजे का कांदा जास्त घालायचा. जसं तुमचा आता किती किलोचा, तुम्ही 1.5 किलोचा पुलाव बनवताय तर त्याच्यात तुम्हाला 1 किलो तरी कांदा घालायचा आहे. याच्या भाजीत मग पण मी वाटण वाटलेलं आहे ते टाकते. पण थोडासा कांदा, ते काकांचा फोन आला होता, काकांच्या बोलण्याच्या नंतर त्याच्यात कांदा गेला. असं काही नाही, वाटण आहे आपलं वाटलेलं. पोरगा आणते अजून कोथिंबीर कढीपत्ता, तोपर्यंत आपण हे बघू. एवढ्या साऱ्या मी हिरव्या मिरच्या घेतल्यात, म्हणजे 10-12 घेतलेल्या आहेत. तर टाकू आपण पुलावमध्ये. लसूण उरलेला होता कापलेला भाजीला, जर जास्त झालं तर देऊ आपण पुलाव मध्ये टाकून. पुलाव लाईट का बंद केली माहिती का? कारण लाईट चालू असेल ना तो उजेड पण पडतोय, फोकस चालेल. आता असं लाल करून घेऊ आपण. इथे फ्लावरची भाजीचा कांदा लाल करून घेऊ. झालेलाच आहे. त्याच्यात थोडी आलं लसूणची पेस्ट टाकू आपण. 2 चमचे घातले मी पुलावला भरपूर प्रमाणात. हा 1 चमचा आपल्या भाजीमध्ये कमीच घालूया. मिक्स भाजी म्हणायची याला, सोयाबीन वगैरे टाकून मिक्स भाजी. त्याला पहिलं मस्त लाल करून घेऊया थोडासा, आणि इथे टाकूया टॅमॅटो. तसं आणते मी तांदूळ काढून आणते. तर मी हा घेतला वाडा कोलम तांदूळ, आपला रेगुरेली तांदूळ. याचा पण खूप छान होतो बरं का मंडळी भात. आता याला मस्त धुवून घेऊया आपण. तांदळाला धुवून घेऊया आपण. मोबाईल पडायची भीती, ब्लॉग बनवायचा जास्तच खाली ठेवूया आपण, काय हरकत नाही. पड्याबिड्याचा मोबाईल आत्ताच घेतलेला आहे, काय करणार. तर गॅस बारीक करूया. हा पुलावचा वाटाणा, फ्लावर, शेंगा मिरची, बटाटा, शेंगदाणा टाकलेले आहे मी रेसिपी. शेंगदाणे टाकायचे बरं का पुलावमध्ये, खूप छान लागतो पुलाव, 1 नंबर. तांदूळ धुवून घेऊया आपण मस्तपैकी.
आमच्या इथं पाण्याचा प्रॉब्लेम. तर मला एक बोलायचं आहे मंडळी. काल मी लाईव्ह आली होती, तर आधी एक तास खूप चांगलं बोलल्या गेले सगळे माझ्याशी बरं का. आणि नंतर कोण आला का मी पहिले आमच्या नंतर शेजारचा मुलगा आला, तो छान बोलला माझी ताई कशी. आणि त्याच्या मागोमागं ते कोणतरी आला. मी माझ्या आईशी बोलत होती, म्हणजे जे माझ्या आईसारख्या आहेत त्या मला नेहमी चांगलं सजेस्ट करतात, त्यांच्याशी बोलत होती. आणि तो मला इतकं घाण कमेंट करायला लागला, मी तुझा नवरा आहे, तू नंगी पुंगी हो, असं. म्हणजे कोण होता काय माहिती. तर त्याच्यासाठी नक्की मी आज बोलणार आहे मंडळी. काय रे बाबा, तुझ्या सगळ्याच बायका आहेत का? तुझी आई पण तुझी बायकोच आहे का? आणि तुझी बहीण पण तुझी बायकोच आहे का? म्हणजे तू त्या ज्या दृष्टिकोनाने सगळ्यांना बघतोयस त्या सगळ्या तुझ्या बायकाच आहेत का? तू कोणाला कमेंट करतो? हा तर व्हिडिओ तो माझा नक्कीच बघेल आणि बघू द्या. आणि मला तू रिप्लाय पण दे या व्हिडिओचा, की तुझ्या बायका तरी किती आहेत. तू असं तुझ्या बहिणीला पण असंच कमेंट करशील का, तू माझी बायको आहे, तू माझी पुढे नंगी पुंगी हो? तू तुझ्या आईला पण असंच बोलशील का, की तू माझी बायको आहे, तू नंगी पुंगी हो? अच्छा, किती बायका केल्या तुम्ही ना, तुला ओळखत ना. आणि मला माहिती आहे हा तू माझ्या कोणत्या एरियाचा असेल या कुठला, म्हणजे लांबचा तर कोणी नाही जो मला ओळखत नाहीये. तर तुम्हाला टॅमॅटो घालताना दाखवते. तर हा टॅमॅटो आणलेला आहे मावशीने कापून, याच्यात टाकू आपण. मस्त लाल लाल करून घ्यायचा नाही कधी पुलावला. हे झालेलं लाल लाल, ह्याच्यात हा टॅमॅटो टाक. दोन्ही बाजूने दोन्ही हात चालवायचे, चटापटा चटापटा. आता लाल करून घेऊ, तसं तर होऊन घेऊया. तर हा असं मला बोलायचंय. अक्षरशः मला त्या आई बोलल्या की बेटा तू लाईव्ह नको येऊ, तू ऑफ लाईव्ह जा. म्हणजे मी त्याचा स्क्रीनशॉट काढणं पण विसरली आणि त्या गडबडीतनं मी तुम्हाला सांगते मी सगळं विसरली. पण मला रात्रभर झोप नाही त्याचा असा कमेंट बघू. त्यांना ते पीठ एवढा मोठा मुलगा. अरे सगळे विचारतात पोरगा कुठे, पोरं येत नाही. पैसे किती उरले? 5 कसे काय उरले? 16चं दळ ना. 10ची दही. हे माझ्या लुशीचं दही. लुशीला रोज दही भात द्यायला लागते. तांदूळ झाला आपला धुवून, त्याच्यात थोडं पाणी ठेवलंय मी. हे बघ. आणि हे बटाटा, शेंगदाणा, हा सोयाबीन आणि हे बटाटा. आपण काय करूया, सगळं आहे ना ह्याच्यात टाकून घेऊया. इथून घेतलं एकदम घट्ट. आता हे टाकू. फ्लावर, वाटाणा, शिमला मिरची. आता काय करूया आपण, हे थोडं हलवून घेतो. सध्या शिजते बघा. हे हलवून थोडी भाजी झाली आपली तयार. हे पहिले थोडं मस्त शिजून घेतलं ना.
अगं बाई, चालूच राहिला का? ते घेतलंय मी लाल तिखट, साधाच मसाला आहे बा, कुठला दुसरा मसाला नाही टाकला. हळद, मी बाहेरचे मसाले वापरत नाही, तुम्हाला खूप वेळा सांगितलं मी बाहेरचे मसाले वापरत नाही. एव्हरेस्ट वगैरे ते फक्त आपल्या पुलावलाच वापरायचं, भाजींना नाही वापरायचं. तर मी याच्यात टाकले, कोणताच मसाला नाही दिसणार तुम्हाला. चांगलं लाल करून घेऊया. आज पहिल्यांदा ब्लॉग बनवत आहे. थोडीशी हळद आपण पुलावला टाकू, बस. त्याच्यात काढलं शेंगदाण्याचं कूट, त्याच्यात टाकू. तर राहिलं आपलं मीठ टाकायचं, तर चवीनुसार मीठ टाकायचं. चांगलं हलवून घेऊया. याच्यात टाकलं पाणी. तुम्हाला वाटण घालायचे, कांदा वाटून टाकायचं तर कांदा वाटून पण टाकू शकता, खूप छान लागते. ते पाणी टाकून आपण काय करूया, थोडं शिजून घेऊया. याला घट्टपणा येऊसपर्यंत, चांगला घट्टपणा यायला एवढं शिजून घेऊया. तसं आपण इकडं बोलूया. तर हे आपण एकजीव करून घेऊया. किती मस्त दिसतोय ना, बघा बरं माझा पुलाव. वास पण खमंग सुटलेला आहे. त्याच्यात बिर्याणी मसाला आणि चिकन मसाला टाकूया. हे हिंग घेतले, हे याच्यात टाकूया. तेवढंच हिंग आपण भातामध्ये टाकूया, जास्त भातात. ते आहे चिकन मसाला, आहे बिर्याणी मसाला. तर हे दोन मसाले आपण काय करूया, बिर्याणीमध्ये आपल्या पुलावमध्ये टाकूया. जास्त प्रमाणात घेऊ नका, कमी प्रमाणात घ्या, कारण का ते झणका मारतो. कसं पुलाव असो या बिर्याणी असो, त्याच्यामध्ये हे मसाले टाकल्याशिवाय टेस्ट तर येतच नाही. मस्त हलवून घेऊया आणि याच्यात थोडं गरम पाणी करूया आणि टाकू. थोडं हलवून घेऊया अजून जरासं. तर हे बघा आपलं मस्तपैकी तरी येत आहे ना, बघा किती छान. आपला कढीपत्ता वरून जरा टाकूया. हा पण थोडा कढीपत्ता आपण याच्यात टाकूया. हे आपल्या भाजीला मीठ, कारण का आपण मीठ घातलेलं नव्हतं जास्त. चवीनुसार. भातात आपण मीठ थोडं नंतरच टाकूया. हे झालं मस्त फ्राय. त्याच्यात आपण ते पाणी टाकूया. पाणी टाकायचं आणि हे आता आपण मीठ काढलं होतं हे टाकूया. मसाला चिटकलाय ते आपण त्याच्यात टाकूया घेऊन. पाणी अजून लागेल. थोडं उकळी आल्यानंतर याच्यात आपण तांदूळ टाकूया. भाजी झाली, तरी आली बघा मस्त. ते आपण टाकूया याच्यात. झाली का नाही मस्तपैकी. वाव, ए वाव, किती मस्त दिसते भाजी. ए वाव. ह्याला उकळी येत आहे. त्याच्यात मस्त ही आपण हलवून घेऊया. किती मस्त भाजी दिसत आहे का नाही. आता उकळले तर अजून मस्त दिसेल. इथं आपली उकळी येत आहे. एवढी वाट बघून कशी मला जमेल, टाइम झालेला आहे, त्याच्यामुळे आपण हे देऊ टाकू. त्याला हलवून घेऊया चांगलं. कसा दिसतोय पुलाव सांगा बरं मंडळी. त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकूया नॉर्मल आणि याच्यावर झाकण ठेवूया मस्तपैकी आणि भेटूया आता आपण भात शिजल्यावर. आपला किती छान पुलाव झालाय मंडळी. आता आपण कोथिंबीर टाकूया, ती नंतर टाकूया खाली घेतल्यावर. भाजी पण बघा किती मस्त झालेली आहे. तर अशा प्रकारे मेसवाल्यांना तुम्ही जेवण द्या. हे बघा, मेसवाले पण खुश आणि तुम्ही पण खुश. तर मंडळी चला ब्लॉग इथंच संपवते. झाला आजचा मेनू. आता या लाईव्ह आपण बोलूया. चला बाय.